नमस्कार, मी प्रेम मोरे. ठाणे वैभव मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. सध्या मी ठाण्यातील श्रीरंग विद्यालय परिसरामध्ये आहे. आपण पाहिलं तर शिवसेना विभाग प्रमुख अमित जयस्वाल यांच्या माध्यमातून प्रभागातील नागरिकांसाठी खास आज छत्री वाटप कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं पाहायला मिळतं आणि आज सकाळपासूनच या संध्याकाळपासूनच हा संपूर्ण सभागृह आपण पाहिलं तर भरगच्च नागरिकांनी भरलेला पाहायला मिळतोय. पावसाळा येतोय, याच पार्श्वभूमीवर कुठेतरी नागरिकांसाठी शिवसेना विभाग प्रमुख अमित जयस्वाल यांच्या माध्यमातून कुठेतरी जे आहे ते छत्री वाटप कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं पाहायला मिळतंय. मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ नागरिकांनी जी आहे ती उपस्थिती दर्शवलेली पाहायला मिळते. शिवसेना विभाग प्रमुख अमित जयस्वाल यांच्या माध्यमातून हा उपक्रम जो आहे तो राबविण्यात येताना पाहायला मिळतोय. पण सर्व मागे आहेत, अनेक विशिष्ट आहेत आणि तुझ्या टीमला पण धन्यवाद देतो की कुठेही निराश नव्हता. तुम्ही श्रीरंग शाखा असेल, वृंदावनमध्ये असेल, पक्षाचं काम आवडतं चालू ठेवलंय. मी नेहमीच बघत असतो की शाखा नेहमीच उघडी असते, काही ना काही कार्यक्रम वर्षभर चालू असतात. आज इलेक्शन नंतर सुद्धा तुमची निवडणूक नाही तरी सुद्धा आम्ही त्या कार्यक्रम घेतला, त्यामुळे आम्ही तर परत एकदा मनपूर्वक धन्यवाद देतो. झाडाला आंबे लागतील द्यावं लागतील, असो परत एकदा आम्ही तर अभिनंदन करतो आणि दाखवतो. जय जय महाराष्ट्र. नक्कीच शिवसेना विभाग प्रमुख जयस्वाल पाहायला मिळतं आणि मोठ्या प्रमाणात नागरिकांनी ज्या उत्सुक त्या आज या ठिकाणी छत्री वाटपाच्या कार्यक्रमाला उपस्थित असल्याचे पाहायला मिळते. ज्येष्ठ नगरसेवक आणि बुद्धिमान सभागृह नेते आदरणीय हनुमानजी जगदळांना विनंती करतो की सभागृह मनोगत व्यक्त करावं. या विभागाचे शिवसेनेचे विभाग प्रमुख अमित जयस्वाल यांच्या वतीने आज या ठिकाणी छत्री वाटपाचा मोफत छत्री वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला. या प्रसंगी उपस्थित माझ्या शहराच्या महापौर शर्मिलाताई कुंभोळकर, शिवसेनेचे नेते हेमंतजी पवार, या ठिकाणी उपस्थित अमित जयस्वाल यांचे सर्व सहकारी, माझा सहकारी मित्र तावडे आणि या विभागातील सर्व उपस्थित ज्येष्ठ नागरिक बंधू भगिनी, ज्याचा उल्लेख या ठिकाणी करण्यात आला की शाळा स्वर्गीय ज्यांची जयंती, त्या जयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी छत्री वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला आणि याचा उल्लेख हेमंत पवार यांच्या भाषणामध्ये झाला की अमित जयस्वाल हा शिवसेनेचा एक युवा नेतृत्व आहे. या विभागामध्ये ते संघटनेचं काम करत असताना महायुतीचे उमेदवार निवडून कसे येतील या संदर्भात सुद्धा त्यांनी काम निश्चित प्रकारे केले. शिवसेना हा पक्षच सामाजिक बांधिलकी घेऊन निश्चित प्रकारे या ठिकाणी काम करतो, तो अनेक वर्षापासून काम करतो, हे आम्ही सुद्धा पाहतो. आणि म्हणून या ठिकाणी अमित जयस्वाल विभाग प्रमुख म्हणून शिवसेनेचं काम करत असताना विभागातील असणाऱ्या अडचणी, विभागातील असणाऱ्या समस्या आणि एक सामाजिक बांधिलकी बनवून अशा प्रकारचे छत्री वाटप असो, वह्या वाटप असो, अशा प्रकारचे कार्यक्रम उपक्रम करण्याचं काम निश्चित प्रकारे शिवसेना पक्षाच्या वतीने प्रत्येक विभागामध्ये कानाकोपऱ्यामध्ये होत असतो. त्याचा एक भाग म्हणून या ठिकाणी आम्ही जयस्वालच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित केला. एक वैशिष्ट्य या ठिकाणी दिसतं. या कार्यक्रमाच्या निमित्ताने दोन्ही बाजूला ज्येष्ठ मंडळी दिसतात, ज्येष्ठ नागरिक आणि ज्येष्ठ भगिनी माता दिसतात. निश्चितच प्रकारे आम्ही
अशा प्रकारचा कार्यक्रम करत असताना आणि त्यामध्ये ज्येष्ठांना या प्रकारामध्ये संधी देतो हे निश्चितच प्रकारे सामाजिक जाण, सामाजिक केवळ आणि सामाजिक बांधिलकीच्या दृष्टिकोनातून निश्चितच उल्लेखनीय. आपण आपल्या आयुष्यामध्ये सामाजिक स्वरूपाचे अनेक कामं करत असतो, परंतु अशा प्रकारचं काम करणं हे निश्चित प्रकारे नागरिकांच्या प्रती आपल्याला असणारी आपुलकी आणि एक सामाजिक जाणीव या ठिकाणी उपलब्ध होते. मी निश्चित प्रकारे सगळे शिवसेनाच्या पक्षाच्या वतीने जे आपण युवा नेतृत्व म्हणून काम करत आहात, निश्चित प्रकारे अशाच प्रकारे जोमाने या ठिकाणी काम करा, सामाजिक स्वरूपाची कामं करा, नागरी हिताची कामं करा. महापौर म्हणून या ठिकाणी पिंपळकर मॅडम आहेत, सभागृह नेता म्हणून मी आहे, शिवसेना पक्षाचे नेते हेमंत पवार आहे, आपल्या पाठीशी पक्ष आहे. त्यामुळे आपण निश्चित प्रकारे जोमानं काम करावं आणि समाजातील नागरिकांच्या अडचणी दूर कराव्या एवढी या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा केल्याबद्दल आपल्याला धन्यवाद देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या परिसरात व्यक्त करण्यासाठी निश्चित विनंती करतो आहे की आपण सगळ्या सर्वांना पूर्ण सोयीसुविधेसाठी या प्राथमिक मूलभूत सोयीसाठी सगळ्यात लक्ष असतं. त्यासाठी वेळ सगळ्यांना पण काय रूपात आमच्या सर्वांनी आमच्या हाताने ठाणे शहराच्या मान अभिमान सर्वात 10 वर्षाला म्हणजे शर्मताई बोलत मॅडम त्यांना विनंती करतो आहे की प्लीज आपण आपल्या मनात आपण व्यक्त करावा. सर्वांना नमस्कार. सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, समोर बसलेले सगळे ज्येष्ठ पूजनीय आदरणीय माझे ज्येष्ठ नागरिक, दरवर्षीप्रमाणे यंदाही मला वाटतं जयस्वाल दादा प्रभागातल्या समस्या जाणून सर्व आमचे शिवसेनेचे कार्यकर्ते प्रत्येक विभागामध्ये आपापल्या कार्यानुसार पद्धतीनुसार काम करत असतात. आणि मला वाटतं आज तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने म्हणजे महिला वर्ग पुरुष वर्ग दोन्हीही ज्येष्ठ मंडळी नागरिक एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित आहात. मला वाटतं हे जयस्वाल दादाच्या वरचं असलेलं प्रेम आहे आणि तुमचा पाठिंबाच खरं तर कार्यकर्त्यांना जागृत करत असतो आणि असाच पाठिंबा खरं तर शिवसेना पक्षाला ची गरज आहे. आणि तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आम्ही सगळे एक काम करण्याची जी शक्ती आहे ती तुमच्यामुळेच येत असते. ज्येष्ठ नागरिकांचं कर्तृत्व आणि त्यांचं काम आणि त्यांनी त्यांचा असलेला आशीर्वाद खरंच अमूल्य आहे. आणि हा ठेवा आणि हा वारसा असा जवळ मला वाटतं आम्ही जयस्वाल आणि इकडचे सर्व कार्यकर्ते सर्व शिवसैनिक तुम्ही सगळे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून दरवर्षीप्रमाणे आज जो कार्यक्रम दादांनी आपल्या सर्वांसाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत छत्री वाटप आयोजित केलेला आहे. दादा सर्वप्रथम तुमचं धन्यवाद मानेल की असेच कार्यक्रम तुमच्या हातून होत राहू. सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचा सतत आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या मागे भक्कम असा पाठिंबा असतो. आणि मला वाटतं यातूनच असे कार्यकर्ते आपल्या रोगांपर्यंत असले कार्यक्रम राबवत असतात. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते. इथेच थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. नक्कीच कुठेतरी शिवसेना विभाग त्या काकामध्ये सर्वांना विषय माहिती आहे की अर्थातच उन्हाळ्याच्या शाळा म्हणा किंवा आठवड्याची बाळा म्हणा या प्रसंगी सगळं आपल्या पाठीशी असते ती म्हणजे छत्री. अरे छत्रीचं वाटप आता आपण निश्चित तत्पूर्वी आता आपण आलेले आपल्या विनंती करताय
शिवसेनेचे पिंपळकर या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं पाहायला मिळतंय. मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवलेली पाहायला मिळते. ठाण्याच्या महापौर गायकवाड होताना पाहायला मिळतंय. अशा प्रकारचा सत्कार केला जातो. अतिशय ठाणे शहर सातत्याने हे समाजोपयोगी उपक्रम राबवले. आज सुद्धा आयोजन अमित जयस्वाल होताना पाहायला मिळतंय. खरं तर एक अनोखा उपक्रम अमित जयस्वाल यांच्या माध्यमातून राबवण्यात येतो. या सोसायटी मधील नागरिकांसाठी आज एक खास आयोजन करण्यात आलेलं. शिवसेनेचे नेते हेमंत पवार यांचे पाहायला मिळत आहे. आणि नेमकं पाटील सन्मान केला जातो. सर्व प्रत्येकाच्या पद्धतीला घाट घालण्यासाठी रात्री 2 रात्री हेमंतजी पवार साहेब 80% समाजकारण 20% राजकारण हे श्रीरंग असेल या परिसरातील नागरिकांना मोठ्या संख्येने पाहायला मिळते. खरं तर ज्येष्ठ नागरिकांसाठी महत्वपूर्ण अशा प्रकारची छत्री जी उन्हात पावसाळ्यात त्यांना कुठेतरी महत्वपूर्ण ठरताना पाहायला वाटप होत. आणि या शाळेचे माजी अध्यक्ष आणि सन्मान करण्याची विनंती करतो. आणि आता मी विनंती करतो विक्रांतजी तावडे तरुण समाजसेवक विक्रांतजी तावडे सन्मान करण्याची विनंती करतो. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामाचा वारसा घेत जे आहे पुढे सर्व शिवसैनिक काम करताना पाहायला मिळतात. आणि आज ठाण्यातील या श्रीरंग वृंदावन आझाद नगर परिसरातील नागरिकांसाठी खास हे छत्री वाटपाचं आयोजन करण्यात आलेलं पाहायला मिळतंय. आपल्याला या ठिकाणी दिसून येताना पाहायला मिळते. ठाण्यातील श्रीरंग वृंदावन सोसायटी परिसरामध्ये हे ज्येष्ठ नागरिक पाहायला आणि या ज्येष्ठ नागरिकांना या छत्री वाटपाच्या माध्यमातून पावसाळ्यामध्ये मोठा फायदा शिवसेना विभाग अमित जयस्वाल यांच्या माध्यमातून महिलांसाठी छत्र्या वाटपाचं आयोजन शिवसेना सभागृह नेते असतील गायकवाड असतील किंवा आणि फक्त ज्येष्ठ आमच्या महिलांसाठी म्हणा किंवा पुरुषांसाठी आपल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी फक्त आपण छत्रीच्या मध्ये वाटप करतो. आणि आपण पाहतो की या पहिल्या छत्रीच्या या मानकरी साक्षात आमच्या महापौर साहेबांच्या वतीने हा मान त्यांना कळतो. म्हणजे भरपूर छत्रीचे मन झाले. आणि आज या छत्रीच्या साक्षात महापौर साहेबांच्या वतीने स्वीकारणाऱ्या आपल्या लाभार्थी ताई आमच्या खाती आपण जे पाहतो त्याच्या चेहऱ्यावरती देखील एक छानसा पुतळा पाहतो. खर तर ऊन वारा पाऊस यामध्ये महत्वपूर्ण ठरणारी ती छत्री आज जी आहे शिवसेना परिवाराच्या माध्यमातून वाटप या ठिकाणी होताना पाहायला मिळते. ठाण्यातील श्रीरंग वृंदावन आणि आझादनगर परिसरातील नागरिकांसाठी हा उपक्रम अमित जयस्वाल यांच्या माध्यमातून ठाण्याच्या महापौर शर्मिलाताई पिंपळकर गायकवाड, सभागृह नेते हनुमंत जगदाळे आणि शहर प्रमुख हेमंत पवार यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम याचा पार पडताना पाहायला मिळतोय. एक वेगळा उत्सव, वेगळा आनंद नागरिकांच्या चेहऱ्यावर या ठिकाणी पाहायला मिळतोय. पहिला पाऊस सुरू झालेला आणि पहिल्या पावसात
ज्येष्ठ नागरिकांसाठी कुठेतरी महत्वपूर्ण अशा प्रकारचं हे छत्री वाटप महत्वपूर्ण करताना पाहायला मिळतोय ठाण्यातील या श्रीरंग वृंदावन सोसायटीतील नागरिकांसाठी खऱ्या अर्थाने हा पावसाळा जो आहे तो महत्वपूर्ण करताना पाहायला मिळतो कारण की विभागातील नागरिकांसाठी विभाग प्रमुख अमित जयस्वाल यांच्या माध्यमातून हे छत्रीचं वाटप या ठिकाणी करण्यात येताना पाहायला मिळतं. आपण नागरिकांकडनं सुद्धा जाणून गेलो आहोत. तर या ठिकाणी ही छत्री जी आहे ती वाटप करण्यात येताना पाहायला मिळते. लक्ष द्या अशा प्रकारच्या या छत्र्या या ठिकाणी पाहायला मिळतात. पण तुम्हाला हात लावायची ती छत्री वाटप केली जाते आणि त्या छत्रीवर पाहतो त्यांची नावं प्रिंट केलेली आहे. आपल्यासोबत बोलण्यासाठी ठाण्याचा प्रथम नागरिक शर्मिलाताई पिंपळकर गायकवाड ताई सर्वप्रथम ठाणे भव्य दिव्य अशा प्रकारचं ज्येष्ठ नागरिकांसाठी खास छत्री वाटपाचा आपल्या हस्ते कार्यक्रम करण्यात आलेला अमित जयस्वाल यांच्यामधून काय सांगाल, काय शुभेच्छा असतील? खरं तर दरवर्षीप्रमाणे यावर्षीही शिवसेना पक्षाचे विभाग प्रमुख अमित जयस्वाल दादा यांनी त्यांच्या प्रभागामध्ये हा मोफत छत्री वाटप ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोजित केला आहे आणि खूप चांगला प्रतिसाद ज्येष्ठ नागरिकांचा आज इथे भेटला आहे. असेच अनेक कार्यक्रम साहेबांच्या हातून दादांच्या हातून घडत राहो याच्या मागे कार्यकर्ता जपण्याचं काम खरं तर आमच्या महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचाच आहे. खरं तर शिवसेना पक्षाला एक भक्कम आधार देण्याचं आणि कार्यकर्ता जपण्याचं काम साहेबांच्या हातून घडत असतं आणि ही अशी चांगली लोकांपर्यंत नागरिकांपर्यंत पोहोचवण्याची जी कामं आहेत ती आपल्या कार्यकर्त्यांकडून होत असतात आणि तसंच काम विभाग प्रमुख अमित जयस्वाल दादांकडून झालेलं आहे. धन्यवाद. काय सांगाल, पहिल्याच पावसाळ्यात ज्येष्ठ नागरिकांसाठी 80% समाजकारण 20% राजकारण या ब्रीदवाक्याप्रमाणे नागरिकांच्या सेवेत छत्री वाटप करण्यात येते. या ठिकाणी अमित जयस्वाल शिवसेनेचं युवा नेतृत्व त्यांच्या वतीने या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांना छत्रीचं वाटप हे निश्चित प्रकारे एक सामाजिक बांधिलकी म्हणून सामाजिक बांधिलकीचं स्वरूप या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय. शिवसेना पक्षाचे नेते आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब राज्याचे उपमुख्यमंत्री हे सातत्याने सामाजिक बांधिलकी डोळ्यासमोर ठेवून समाजातल्या निश्चित प्रकारे नागरिकांच्या हिताच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करतात. त्याचाच एक भाग अमित जयस्वाल यांच्या रूपाने या ठिकाणी छत्री म्हणजे सावली, ही सावली देण्याचं काम या नागरिकांना केलेलं आहे. अतिस्तुत्य असा उपक्रम त्यांनी या ठिकाणी केलेला आहे आणि त्याला निश्चितच प्रकारे शिवसेना पक्ष जे आहे सामाजिक बांधिलकी आहे त्याची जोड या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. आपल्यासोबत बोलण्यासाठी शहर प्रमुख हेमंत पवार देखील आहेत. हेमंतजी, अमित जयस्वाल यांच्या माध्यमातून ज्येष्ठांसाठी, महिलांसाठी किंवा नागरिकांसाठी विविध उपक्रम राबवले असतील, शालेय उपक्रम असतील, ज्येष्ठांसाठी बसेसचे पास असतील किंवा आता छत्री वाटप असेल, आपल्या हस्ते सातत्याने उपक्रम राबवले जातात. खरं तर अमित जयस्वाल हा एक समाजसेवा व समाजसेवा या ध्येयाने पछाडलेला शिवसेनेचा शिंदे साहेबांचा एक सच्चा कार्यकर्ता. नेहमी त्याच्याकडे त्याची एक तळमळ असते की लोकांसाठी मी काहीतरी करावं आणि त्या माध्यमातून या वृंदावन असेल, श्रीरंग असेल, गोकुळनगर असेल, आझादनगर असेल, इथे त्याची नेहमी धडपड असते. हॉस्पिटल असेल, कोणाचं बिल कमी करायचं असेल, रक्तदान शिबिर असेल, आरोग्य शिबिर असेल आणि विशेष म्हणजे कुठच्याही निवडणूक नाहीये तरी सुद्धा या प्रभागामध्ये ज्येष्ठांसाठी त्यांनी मोफत छत्री वाटपाचा कार्यक्रम ठेवलाय आणि या वर्षीच नाही तर दरवर्षी हे कार्यक्रम तो करत असतो. माझ्याकडून त्याला पुढच्या राजकीय भविष्यासाठी व त्याला पुढच्या राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा. कारण असे कार्यकर्ते घडवायला आणि मिळायला पण भाग्य लागतं. असे अमित जयस्वाल व त्याच्या सर्व टीमला म्हणजे मनपूर्वक शुभेच्छा. मोठ्या संख्येने आज ज्येष्ठांचा वर्गाचा क्राऊड या ठिकाणी पाहायला मिळाला. आपल्या प्रत्येक कार्यक्रमाला महिला असतील, ज्येष्ठ असतील किंवा चिमुकले असतील मोठी गर्दी पाहायला मिळते. आज सुद्धा छत्री वाटपाला महापौर असतील, सभागृह नेते असतील, शहर प्रमुख असतील मोठ्या संख्येने शुभेच्छा देण्यासाठी आलेले. सर्वप्रथम मी आपल्या ठाण्याचे प्रथम नागरिक आमच्या आदरणीय ताई शर्मिलाताई पिंपळकर यांचा या ठिकाणी धन्यवाद देतो. ज्येष्ठ नेते हनुमंतजी जगदाळे साहेब आणि आमचे आधारस्तंभ आपले हेमंतजी पवार साहेब सगळ्यांचं या ठिकाणी मनापासून मी धन्यवाद देतो की त्यांनी आमच्या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली.
त्यासोबतच समोर उपस्थित जे कोण आमचे ज्येष्ठ नागरिक आहेत आमच्या विभागातले ते कायमच माझ्या पाठीशी आशीर्वाद देत असतात. आज त्यांना मोफत छत्री वाटपाचा या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि प्रचंड असा त्यांनी उत्स्फूर्त या ठिकाणी प्रतिसाद दिल्यामुळे परत या ठिकाणी आज मी त्यांचं मनापासून या ठिकाणी त्यांचा आभार व्यक्त करतो. नक्कीच कुठेतरी ज्येष्ठांसाठी आजी कसं वाटतंय ज्येष्ठांसाठी काय छत्री वाटपाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं पाहायला मिळते. मोठी गर्दी ज्येष्ठांची आपल्याला या ठिकाणी दिसून पाहायला मिळते. ठाण्यातील या श्रीरंग वृंदावन परिसरामध्ये आपण पाहिलं तर आज या छत्री वाटपाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं पाहायला मिळतंय आणि खास त्याच्यासाठी आज या ठिकाणी छत्री वाटपाचं आयोजन करण्यात आलेलं पाहायला मिळतंय. आणि अशा ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टा आणि ट्विटर फॉलो करा. तसेच आमच्या